चला वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं स्वागत आहे विजय मामाच्या या क्रिकेटच्या मैदानात जावा खेळ येतोय रंगात. धावा चुकतोय दिलाचा ठोका, धावा चुकतोय दिलाचा ठोका. अरे मला भेटलाय विजय घरात मामाच्या चषकात खेळायचा मोका. थँक्यू. पहिलाच बॉल अमितचा होता आणि अमितचा पहिल्याच बॉलवरती निरंजनच्या बॅटमधून षटकाराला 6 धावा. नित्यानंद चॅम्पियन चंदन सर वर्सेस सागर स्मृती आई चंडिका कोपरमध्ये सुरू असलेला मॅच. पुण्यात गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल मात्र हातातून एकदा की निसटला की तो बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाणार. पुन्हा एकदा ते चित्र दिसलंय. बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पार. चौकार. वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. 4 धावा येत आहेत. क्लासिकल स्ट्रोक अगदी आपल्याला पाहायला मिळाला. खूप सुंदर स्ट्रोक खेळलायत. आधी आपण पाहिलं तर ऑन साईडला, त्याच्यानंतर ऑफ साईडला. क्रिकेटचा खेळ ज्यावेळी तुम्ही खेळता त्यावेळी ऑन ऑफ दोन्ही बाजूला तुम्हाला खेळता येणं गरजेचं आहे आणि ती बॅटिंग सुद्धा दाखवतात निरंजन. पुन्हा एकदा आणखीन एक स्ट्रोक. वा वा वा. बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. निरंजनच्या बॅटमधून दे दनादन पारी. सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. काय बॅटिंग सुरू आहे निरंजनची. पहिल्या 3 बॉलवरती अगदी भरघोस समाचार घेतलायत अमितचा. अमित एक दर्जेदार खेळाडू आहेत. भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये नेहमी आपण पाहिलं लेदर क्रिकेटच्या असू देत किंवा इतर स्पर्धा, परंतु आज त्याच्यावरती आक्रमण. कोलबेटाप्पाचा बॉल टाकलाय, त्याला मात्र प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. गलीमध्ये बॉल फील केलेत. एक सिंगल येत असताना पाहायला मिळतंय. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहिलीत तर जाऊन पोहोचते ती मात्र 17. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपल्यात. अमितनं 4 बॉल फेकल्या. 6 4 6 1 आतापर्यंत ही आकडेवारी पाहायला मिळतात. त्या पहिल्या 4 बॉलमध्ये नित्यानंद चॅम्पियन चंदन सर वर्सेस सागर स्मृती आई चंडिका कोपर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने प्रवीणचा राहिलाय. डॉट बॉल येतोय. आपल्याच अगदी या विभागातील असलेला संघ नित्यानंद चॅम्पियन चंदन सार. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर सागर स्मृती आई चंडिका कोपर. हे 2 संघ आणि त्यामध्ये सुरू असलेली मॅच. पुढचा बॉल फटका हवेमध्ये कळलाय. क्षेत्ररक्षक आलाय. प्रवीण आज मात्र अगदी नाविन्य दाखवू शकले नाहीत आणि प्रवीणला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट आलाय. दुसऱ्या बाजूनं प्रवीणची खराब इनिंग ऑन. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. म्हणून एका गोष्टीचा उल्लेख केला की सुरुवात चांगली केली निरंजननं. प्रवीणला काय करायचं अगदी डोक्याचा वापर, कारण क्रिकेटचा खेळ आहे जो अगदी बुद्धिमत्तेने खेळला जातो, तुमच्या माइंडनं खेळला जात आहे. तिथे कुठेतरी थोडा माइंडचा वापर झाला नाही. मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट आल्यात. बॅटिंग करताना इन तुम्हाला कंपल्सरी आहे. जर इन नाही केली तर कदापि एका धावेची पॅनलाइज. ह्या गोष्टी आता सातत्याने सांगितल्या जाणार नाही आहेत, कारण एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून जर तुम्ही नियमावली पाहिली तर तिथे तुम्हाला इन करणं कंपल्सरी गरजेचं आहे. अन्यथा आता जर असं काही आढळलं तर एक धावेची पॅनल्टी ही मात्र तुम्हाला स्वीकारावी लागेल. प्रत्येक टीमला मी ती अगदी रिक्वेस्ट करतो, विनंती करतो, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून काही नियमावली आहेत ती सांगण्याचा प्रयत्न देखील केला गेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 17. 1 ओव्हरचा खेळ संपला. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज येत आहेत रोहिदास. पहिला बॉल ऑफ स्टंपचा बॉल. रन आलेत. रिव्ह्यू मात्र फक्त पंचांसाठी आहेत. तिसरे पंच पाण्याचा प्रयत्न करतील. एक रिव्ह्यू आहे, त्यामुळे तो आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतलाय. चॅलेंज केलंय पंचांना. पंचांनी तर अगदी वाईट बॉल दिलाय. आता दुसऱ्या बाजूने तिसरे पंच पाण्याचा प्रयत्न करतील. काय घडलंय, हा बॉल पडल्यानंतर तो जे काही डिसिजन आहे ते अंपायर्स त्या ठिकाणी देतील. त्यामुळे पंचांनी तर वाईट बॉल दिलाय. अधिकृत आता तिसरे पंचही पाहण्याचा प्रयत्न करतायत. त्यानंतर टॉससाठी दोन्ही संघ तयार राहायचे आहेत.
यंगस्टर शिरसाड आणि साई कृपा विरार फाटा आपल्याला तयार राहायचे आहेत. आणि तिसऱ्या पंचाने पाहण्याचा प्रयत्न केला आणि दर्शक इट्स अ सेफ बॉल. एकदा की थोडंसं तुमचे पायाचे मोमेंट किंवा तुम्ही सफल झाले तर मग अगदी बाहेरील जो वाईट लाईन जे आहेत ती मात्र अगदी त्या ठिकाणी मानली जात आहेत. आणि पंचांना चॅलेंज केलं होतं तरी सक्सेसफुल झालाय तो अगदी पाहायला मिळेल. स्विच इट करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल आता मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतो. रोहिदाच्या माध्यमातून या षटक्यामध्ये 2 बॉल फेकण्यात आले आहेत. धावफलकावरती धावा 17. निरंजन सध्या अडचणीमध्ये. त्याचं कारण होतं की तिथे आपण पाहिलं तर प्रवीण ज्यावेळी बाद झाले त्याच्यानंतर अडचणीमध्ये वाढ झाली होती. कारण पहिल्या 4 बॉलमध्ये तुम्ही इतक्या चांगल्या धावा बनवल्या होत्या, त्याच्यानंतरच्या शेवटच्या 2 बॉलवरती धावा नाही आल्यात. ते चित्र पुन्हा एकदा या 3 बॉलवरती दिसलंय. डॉट 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 ही कहाणी राहिली आहे. धावफलकावरती धावा 17 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. टीम नित्यानंद चॅम्पियन चंदन सर संघाची धावसंख्या. हलक्या चेंडूला मात्र आपण पाहिलं तर सॉफ्ट एंड फक्त ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, पायाच्या सहाय्यानं बॉलला अडवलायत. फिल्डिंग करेपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी मात्र इझिली कंप्लीट होतील. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 19. 4 षटकांचा मॅच आहे. टायमर देखील ऑन आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 3 षटकं मैदानावरती फेकायच्या आहेत. 8 मिनिटं 30 सेकंद अगदी तुमच्याकडे शिल्लक आहेत. पुढील 8 बॉल तुम्हाला त्या अगदी 8 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. चांगला बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने गेला. सरळ विकेट किपर अमित पाटील यांच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळतं. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकल्यानंतर सागर स्मृती आई चंडिका कोपर संघाने प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि 1.5 ओव्हरनंतर धावसंख्या 19. हलक्यानं पुण्याचा बॉलला ढकलून दिलाय. गॅपमध्ये चाललाय, वेगाने चाललाय बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 23-23. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. पुढील मॅच साई कृपा विरार फाटा आणि यंगस्टर सिरसाट दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. यानंतर लगेचच टॉस केला जाईल. या इनिंग ब्रेकमध्ये बरोबर टॉस केला जाणार आहे. साई कृपा विरार फाटाचे कॅप्टन उपस्थित असतील, मंचावरती येऊन थांबायचे आहेत. आणि यंगस्टर सिरसाट या टीमचे कॅप्टनने रेडी असतील. त्याच्यानंतर श्री सत्यनारायण मास्टर कोपरी 40+ आणि त्रिशेक 11 गावदेवी वैतीपाड यांच्यामध्ये मॅच रंगेल. नुकताच जिंकलेला संघ श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आणि या मॅचमधला विजयी संघ हा त्यांच्यासोबत आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज येत आहेत. अजित आल्यात. 2 ओव्हरनंतर धावफलकावरती धावा 23-23. लॉस ऑफ 1 विकेट. V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 असा 5वा दिवस ग्रामीण विभाग. पहिला बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अगदी पंचांकडे वाईट मागण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही सफल झाले, बाहेर आले. त्याच्यानंतर पंच देखील काही करू शकत नाहीत. एकतर तुम्हाला जागेवरती थांबायचं आहे, मग तुमचा मुख्य वाईटची लाईन आहे ती पंच अगदी अधिकृत करतील. धावफलकावरती धावा 23-23. फटका चांगला खेळलाय, क्रॅकिंग खेळलाय स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, मार्गस्थ होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला दर्जेदार स्ट्रोक, चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. चौकार आलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचतात 27-27. पहिल्या 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 4 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक असेल. अजित पुण्यात तयार आहेत. स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर रोनक 2 बॉलमध्ये 4 धावा त्यानं बनवल्यात. फटका पुन्हा हवेमध्ये खेळलायत, प्रॉपर टायमिंग साकारू शकले नाही. तिथे एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 28 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. 2.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. 28. लॉस ऑफ 1 विकेट. येणारे 3 बॉल अजूनही मैदानाच्या मध्ये शिल्लक आहेत. अजित तयार. अजितचा पुढचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला जोपर्यंत फील्ड करतात पुन्हा एकदा सिंगल येत आहेत. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या हळूहळू पुढे चालल्या आहेत. जाऊन पोहोचते ती मात्र 29च्या घरामध्ये. 2 बॉलचा खेळ अजूनही येणं बाकी असेल. हे 2 बॉल निर्णायक असतील. 29. लॉस ऑफ 1 विकेट. धावा. पुढचा बॉल
फटका समोरच्या दिशेने खेळलाय, चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑनला क्लिअर करणारा हा चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. पहा हा स्ट्रोक पुन्हा एकदा. दर्जेदार स्ट्रोक. मेनली हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये खेळाडू होते, त्यांना बीट करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. पुन्हा एकदा बॉल पाठीमागे चाललाय सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने. मार्ग सोईल सीमारेषेच्या पार. पंचांचा सिग्नल चौकार आणि नशिबाचा चौकार अगदी म्हणूयात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 37 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. पाठीमागे क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहिलं तर विकेट किपरच्या अगदी डोक्यावरून हा बॉल निघून गेलाय. 37 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. त्या डीजेकडे जाऊयात आणि येऊयात शेवटच्या 6 बॉलकडे. या क्रिकेटच्या मैदानात जावा खेळ येतोय रंगात. धावा चुकतोय दिलाचा ठोका, धावा चुकतोय दिलाचा ठोका. अरे मला भेटलाय विजय घरात मामाच्या चषकात खेळायचा मोका. मला भेटलाय विजय घरात मामाच्या चषकात खेळायचा मौका. मला भेटलाय विजय घरात मामाच्या चषकात खेळायचा. थँक्यू. विजय मामा गरज चषकामध्ये खेळण्याचा अगदा चान्स तुम्हाला मोका भेटलाय. ती संधी तुम्ही गमवावू नका आणि मैदानाच्या आतमध्ये ती इनिंग तुम्हाला पेश करायची आहेत. 3 ओव्हरचा केस संपला. धावफलकावरती धावा 37 1 गड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न झालाय त्या ठिकाणी, परंतु आपल्या फॉलोथ्रमध्ये बॉल लढवलाय. धनेश गोलंदाजी मार्कवरती दाखवलं असताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. धावसंख्या 37, लॉस ऑफ 1 विकेट. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजून येणं बाकी असेल. फटका खेळलाय, क्रॅकिंग स्ट्रोक. आधी सफल झाले आणि त्यानंतर बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. निरंजनच्या बॅटमधून षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. पहा काय स्ट्रोक खेळलाय. सफल झाले, बाहेर आले, 5व्या 6व्या स्टंपच्या बाहेर आले आणि त्या लेंथला पिक केलं आणि सरळ बॉलला मात्र पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 13 चेंडूमध्ये 30 धावेची आतापर्यंत इम्पॅक्ट पारी निरंजनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या 43 1 गड्याच्या मोबदल्यात. 3.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहेत. किमान 60च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न होईल, परंतु 60च्या पलीकडे जायचं असेल तर तुम्हाला या 4 बॉलमध्ये किमान 2 मोठे फटके देखील सजवावे लागणार आहेत. आता काय ते 2 मोठे फटके मैदानावरती येणार की पुन्हा एकदा धनेश मैदानावरती थांबवणार याची देखील चर्चा रंगल्या आहेत. 43ला 1 विकेट. फटका खेळायचा प्रयत्न केलाय. बॉल पुन्हा मात्र डीप मध्ये चाललाय. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू नाही आहेत. तो पाठलाग करतोय अगदी दूरवरून. तोपर्यंत बॉल निघून गेलाय लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. दमदार चौकार पुन्हा एकदा पाहायला मिळतो. 4 धावेने संघाचे धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलेत. धावा येऊ द्यात, बॅटमध्ये येऊ द्यात, अगदी मिडल ऑफ द बॅट कशाही येऊ द्यात, परंतु धावा येणं सध्या तरी मैदानावरती गरजेचं असं सांगतात नित्यानंद चॅम्पियन चंदन सरचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या वाढले 4ने. 47 फ्लाय होताना पाहायला मिळत आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. धनेश पुन्हा तर तयार होणार आहेत. 47ला 1 विकेट. 47 धाव्यांवरती 1 विकेट आतापर्यंत गमावलाय आणि त्याच्यानंतर निरंजनची 14 मध्ये 34 धावेची इनिंग, रोनकची 5 मध्ये 13 धावेची इनिंग. या 2 खेळाडूंना आतापर्यंत विचार केला तर 47 धावेची इनिंग पेश केलेत. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. यॉर्कर लेनचा बॉल अगदी गोलंदाजाकडे असलेला प्रमुख वापर त्याने केलाय. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि येथे डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 47. 47 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 2 बॉलचा खेळ अजून येणं बाकी असेल. हे 2 बॉल कशा प्रकारे टाकले जातात तेही पाहूयात. गोलंदाज तयार धनेश. ओद विकेट. शफल होऊन पुन्हा त्या खेळायचा प्रयत्न. मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु त्या ठिकाणी एक सिंगल आहे. ती सिंगल मात्र कंप्लीट केली जात आहेत. पंच लेग बायचा इशारा घोषित करतात राकेश राऊत सर. 1 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 48. 48 धावा. शेवटचा बॉल बाकी असेल. बॅटला लागलाय, त्यामुळे आता पंचाने अगदी दर्शवलं की हा बॅटला लागून स्पर्श झालाय. शेवटचा बॉल. पटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी घेतलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 48. 48 झाल्यात. 49चा पाठलाग हा मैदानावरती करायचा आहे तो सागर स्मृती आई चंडिका कोपर या टीमला. चला पुढील मॅचचा टॉस जो आहे तो टॉस केला जाणार आहे. साई कृपा विरार फाटा
आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल यंग स्टार शिरसाट. चला दोन्ही कॅप्टन या. साई कृपा विरार फाट आणि शिरसाट या दोन संघादरम्यान आपण पाहिलं तर टॉस केला जाणार आहे. मी आदरणीय धनंजय सुळे साहेब यांना विनंती करू तर आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सेकंड राऊंड दुसऱ्या फेरीला सुरुवात होतात आणि त्यामधला पहिला मॅच टॉस कॉइन स्पिन V24 म्हटलंय आणि आग रिसेना आलेला आहे. टॉस पार पडला. धनंजय सुले साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. विरार फाटा संघाच्या बाजूने टॉस गेल्यात. काय डिसिजन असणार आहेत? क्षेत्ररक्षण. कसं वाटतं या मैदानावरती खेळताना अनुभव कसा आलाय? खूप छान, पहिल्यांदा खेळतोय, मजा येते खेळायला. विजय मामा चषका खेळत असताना आता आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होण्याचा प्रयत्न असेल? हो नक्कीच, फुल प्रयत्न असेल. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहे. शिरसाट संघाचे कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित आहेत. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? आता बॅटिंग करायचं. बॅटिंग करताना काय वाटतं 4 षटकामध्ये मॅक्सिमम टोटल 60 ते 70. 60 ते 70 असे कुठले खेळाडू आहेत जे 60 ते 70 करू शकतात? आदेश पाटील, पंकज देवले, अरमान. या वर्षामध्ये शिरसाट आणि विरार फाटाचा मॅच बहुतांश स्पर्धेमध्ये झालेला असणार की पहिल्यांदा होतोय? फर्स्ट. एकमेकांचे मित्र दोन्ही संघामध्ये आहेत. चांगल्या पद्धतीचे शिरसाट म्हणा विरार फाटा म्हणा तर प्रेक्षकांना एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच. पुन्हा एकदा प्रेक्षकांना चांगली मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच, प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. टीम विरार फाटा आणि टीम शिरसाटमध्ये आपल्याला टॉस पार पडताना पाहायला मिळालात आणि टॉसची कहाणी जर आपण पाहिली तर गेलं विरार फाटाच्या बाजूने. विरार फाटाने प्रथमतः सांगितलं मी फिल्डिंग करू, बॅटिंग करायची टीम शिरसाटला. एक छोटासा ब्रेक नंतर आपण जाऊयात सरळ मॅचकडे. धन्यवाद. अरे ग्राउंड मोठा गोलाकार, गवत त्यावर हिरवगार. आणि खेळपट्टी ती केली जबर, बॉलिंग बॅटिंग सिमिलर. थँक्यू. जसं गाण्याचा बोल आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं विजय मामा चषकामध्ये खेळत असताना ग्रास गवत जर आपण पाहिलं तर काही भागामध्ये खऱ्या अर्थानं मैदानावरती पाहायला मिळत आहेत आणि खूप छान पद्धतीचं मैदान खऱ्या अर्थानं विजय मामा चषकासाठी आपण पाहिलं तर अगदी बनवण्यात आलं आहे. येणाऱ्या काही स्पर्धा देखील याच मैदानावरती भेटीला देखील येतील. 49वेचं टार्गेट हे मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलं आहे. सागर स्मृती आई चंडिका कोपर या संघाच्या समोर ते नित्यानंद चॅम्पियन चंदनसरा संघाच्या माध्यमातून एक महिला बचत गटाचा स्टॉल आहे. साई सावली महिला बचत गट, त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतायत. अगदी नाश्ता किंवा जेवणाची सुविधा उपलब्ध आहे. पहिल्याच बॉलवरती आसमानी टोला बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. अगदी टक्कन आवाज आला मैदानाच्या मध्ये. अमित हा एक दर्जेदार खेळाडू आहेत. अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहिल्या तर आगरी प्रीमियर लीग असू द्यात किंवा खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धा अमित नेहमी खेळतो त्यामध्ये त्याची बॅटिंग आपण पाहिल्यात. स्टेटसला अमितचं नेहमी आपण पाहिलं तर किती धावा तो रोज बनवतो त्याही तो अगदी टाकत असतो. तोच अमित सध्या मैदानावरती आहेत. लेदर क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे आहेत. एक धावेत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. आई चंडिका कोपर हा संघ नेहमी पहिल्यात, परंतु आज सागर स्मृती या नावानं तो मैदानावरती उतरलाय. दुसऱ्या बाजूने नित्यानंद चॅम्पियन. धावा तुम्ही बनवल्यात परंतु धावा डिपेंड कशा करायच्या ना याच्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करावी लागेल. प्रवीण मैदानाच्या मध्ये नाविन्यपूर्व कामगिरी ही प्रवीणला दाखवायची आहे. चांगला बॉल पडल्यानंतर थोडा बाहेर निघालाय सरळ विकेट किपरच्या पाठीमागे मिस्ट्राईक घडले आहेत.
एक एक मिस्टेक तुमची निर्णायक ठरू शकतायत. इथे बॉल हातामध्ये नाही ठेवायचा, फेकी करायच्यात. कदापि स्ट्राईक रोटेट झाली. क्रिकेटमध्ये बऱ्याच काही गोष्टी रोटेट होत आहेत, कारण एक एक रन हा क्रिकेटमध्ये खूप निर्णायक असतो. गोलंदाज प्रयत्न करत असतो डॉट बॉल टाकण्याचा, परंतु कदापि प्रयत्न जर इथे झाले ना की तिथे सिंगल आली तर कदापि त्या गोष्टी घडू शकतात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात 8. बॉलचा खेळ आतापर्यंत संपला 3. उर्वरित बॉलचा खेळ बाकी असेल 3. गोलंदाज पुन्हा तयार आहेत प्रवीण. स्ट्राईक एंडला अमित. शॉर्ट बॉल वापर केलाय, फायदा घेतलाय अगदी पॅटर्न आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. धन्यवाद मेहुलजी मोने साहेब, आपल्या मनापासून आभार आहे. समाजसेवक म्हणून आपण ज्यांना पाहिलं, एक गोड असं व्यक्तिमत्व म्हणून चंदन सरच्या परिसरामध्ये आपण ज्यांना नेहमी पाहतोय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 12. षटकारानंतर सिंगल सिंगल, त्याच्यानंतर चौकार. आतापर्यंत या षटकाचं पृथ्थकरण आपल्याला पाहायला मिळालं. प्रवीण पुन्हा तयार होतोय षटकातील पुढचा बॉल घेऊन. पॉवर प्लेचं षटक. ऑफ्टमच्या बाहेरून बॉलला उचललाय आणि पाठवलाय सरळ स्टँड मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार. पहा एक्शन रिप्ले मध्ये आपण हा फटका कशा प्रकारे खेळला. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल अगदी वाईड लाईनच्या जवळ जात होता, थोडं सफल झाले आणि त्यानंतर बॉलला मात्र खेळलं, पाठवलं स्टँड मध्ये. ही या खेळाडूची स्ट्रेंथ आहे. म्हणून म्हटलं की तुमची एक मिस्टेक क्रिकेटमध्ये निर्णायक ठरू शकतायत. एक एक चूक, कदापि ती स्ट्राईक रोटेशन, भरपूर काही गोष्टी, कारण तिथे स्ट्राईक रोटेशन झाली होती. त्याच्यानंतर स्ट्राईक वरती आले होते खास करून अमित. धावफलकावरती धावा 18. 49चा बाटलाक सुरू आहेत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज लागली होती अगदी, आणि तिथून मात्र यष्ट्यांच्या अगदी आजूबाजूने हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला होता. एक षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल पूर्ण. धावफलकावरती धावा आहेत त्या 18. येणारे 18 बॉल बाकी आहेत. रन करायच्यात 31. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. थँक्यू. 18 बॉलचा खेळ बाकी असेल. 31 धावेची गरज आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 18. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 18. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज दाखल होतील. निरंजन आलेत. पहिलाच बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. जसे निरंजन मैदानावरती आले तसे त्याने विकेट मिळवून दिलाय आणि महेशला मात्र परतावा लागेल तंबूच्या दिशेने. पहिला धक्का. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट आलाय पहिल्याच बॉलवरती. निरंजनने आज बॅटिंग केली. निरंजनने गोलंदाजी करताना पहिल्याच बॉलवरती तो ब्रेक थ्रू या ठिकाणी मात्र मिळवून दिलाय. 18 वरती आपण पाहिलं तर पहिला धक्का टीम सागर स्मृती आई चंडिका कोपर संघाला लागलाय. 31 धावेची अजूनही गरज आहे. येणारे 17 बॉल आहेत. 10.33च्या सरासरीनं ह्या धावा मात्र मैदानाच्या मध्ये कंप्लीट करायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा तयार होताना पाहायला मिळतील निरंजन. स्ट्राईक वरती बॅटर येतील धनेश. फटका हवेमध्ये कळलाय. जसे धनेश मैदानावरती आले ना, बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. जसे धनेश मैदानावरती आले आणि धनाजी सुले साहेबांनी यांच्यामध्येही चर्चा सुरू आहेत, अमर यांच्यामध्ये चर्चा सुरू आहेत. पण धनेश हे नाव आहे ना,
ते षटकार चौकार खेळण्यामध्ये आतिश बजाज अमरनं आज जवळपास 3 बॉल डॉट केल्यात. कदापि तोही व्हिडिओ व्हायरल होईल, स्टेटसला तेही टाकणं गरजेचं आहे. पण संतोष वळवी यांना समजलं होतं की नाही माहीत. संतोष वळवी यांनी स्टेटस टाकला होता 12 वाजता. स्टेटस महत्त्वाचा संतोष वळवी यांचा. धावसंख्या 24. 2 बॉलचा आतापर्यंत केस संपल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. निरंजन पुण्यात तयार होताना पाहायला मिळतात षटकातील पुढचा बॉल घेऊन. सिक्सर पुढचा बॉल. फटका खेळण्याचा प्रयत्न केला, ऑन साईडला फटका खेळलाय क्षेत्ररक्षकाला. डीपमध्ये फिल्डिंग करताना तिथे मिसफिल्ड झालायत, परंतु एका जाबेवरती समाधान. आणि तो स्टेटस संतोष वळवी यांचा होता की आम्ही हारतो याचं दुःख नाही, कारण आम्ही अजूनही प्रयत्न सोडले नाहीत. कमबॅक हा स्टेटस आणि हॅशटॅग केलं होतं त्याने, हॅशटॅग कमबॅक केलं होतं. त्यामुळे तो संतोष वळवी यांचा स्टेटस देखील इम्पॉर्टंट आहेत. येणारे 15 बॉल 24 जावेचं लक्ष अजूनही असणार आहेत. 15-24. स्लोवर वन पीक नाही करू शकले, चांगला बॉल टाकलायत. अशाच पद्धतीच्या बॉल टाकायच्यात, कारण तुम्ही एखादे गोलंदाज म्हणून ज्यावेळी मैदानाच्या मध्ये कामगिरी करतायत त्यावेळी स्लोवर वन गती परिवर्तन हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि ते मात्र मैदानावरती करताना पाहायला मिळाले. निरंजन कमबॅक केला या ओव्हरमध्ये. 14 बॉलमध्ये अजून रन करायचे 24. हे 2 बॉल चांगले टाकायचे आहेत. स्ट्राईक एंडला अमित पाटील ऑफ्टमच्या बाहेरून बॉलला खेळला, ड्रॅग करून बॉल सीमारेषा. जोपर्यंत बॉलला फील करण्यात आलं तोपर्यंत धावसंख्या मात्र त्या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जात असताना आपण पाहू शकता 27-27. येणारे बॉल शिल्लक आहेत 13 बॉलमध्ये रन करायच्यात 22. या मॅच मध्ये सर्वाधिक जास्त नजरा जर कुठला काढूवरती असतील तर त्या अमित पाटील वरती आहेत. पुढे एक स्लोवर वन बॉल पाहायला मिळाला. षटक संपल्या मैदानावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहेत 27 ऑन स्कोर कार्ड. येणारे बॉल मैदानावरती शिल्लक आहेत ते मात्र 12 आणि 12 बॉलमध्ये रन करायच्या 22. 12 बॉल 22 धाब्याचं लक्ष आहेत. या आपण जावं डीजे कडे, ऐकूयात योगेशला आणि येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय. थँक्यू. पालघर जिल्ह्यामध्ये अगदी गाजतोय विजय मामा चषक 2026. आजचा दिवस क्रमांक 5 ग्रामीण विभाग. 12 मध्ये 22 मॅच ऑन. पहिला बॉल फटका फसलाय हवेमध्ये, स्वतः गोलंदाज आलाय, कॅचची संधी 1-2. ओ जय सुटलाय राजच्या हातामधून. धनेशला जीवनदान मिळालंय. म्हणून एका गोष्टीची मी चर्चा केली की तुम्ही बॅटिंग चांगली केलीत, तुम्ही गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न करतायत, पण कदापि तुम्ही फिल्डिंग चांगली नाही केली मग मॅच जिंकू शकणार नाहीत. कारण क्रिकेटचा खेळ जो आहे ना तो फिल्डिंगवरती सर्वाधिक जास्त इम्पॉर्टंट आहे. सर्वाधिक जास्त महत्त्व तुमच्या फिल्डिंगला दिलं जात आहे. कारण बॅटिंग बॉलिंग ह्या गोष्टी तर आहेतच, पण जो चांगली फिल्डिंग करणार तो संघ क्वालिफायच्या दिशेने मात्र मार्गस्थ होणार. पायावरती बॉल आहे, समोर आढळलाय आणि लेग बिफोरच्या माध्यमातून मोठी विकेट आल्या आहेत. प्राइजलेस विकेट. अमित पाटील मैदानाच्या बाहेर आउट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. पहा बरोबर समोर आढळल्यात आणि ती बरोबर पहिली मिडल स्टंप त्याला हिट करणारा बॉल होता. पण जर राकेश राऊत सरांचा सिग्नल आपण पाहिला तर आउट आणि दर्जेदार डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. 28 धावा 2 गडी बाद. 10 बॉलमध्ये रन करायच्यात 21. 10 मध्ये 21 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. दहा चेंडूमध्ये 21 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुण्यात तयार होत आहेत. राज अधिराज्य गाजवायचा आहे. राज यांनाही लोवर फुल टच बॉल होता मात्र कनेक्ट नाही करू शकले. बॉल चालला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग चांगली केली. स्ट्राईक धनेशकडे. एका जागेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. येणारे बॉल शेष आहेत मैदानावरती ते मात्र 9. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 20 धावेचं लक्ष. नित्यानंद चॅम्पियन्स हाही संघ कमबॅक करतोय, कारण या स्पर्धेमध्ये विजय मामा चषक प्रत्येकाला खेळायचे आहेत. आणि आज नित्यानंद चॅम्पियन चंदनसर संघ 29ला 2 विकेट सध्या
सागर स्मृती आई चंडिका कोपर या संघाची सिच्युएशन 9 मध्ये 20. धनेचा फटका आपल्याला पाहायला मिळतो ऑन साईडला. वॉट कॅच होऊ शकला असा एक वेळ कॅच तर त्याने घेतला होता, परंतु ज्यावेळी हा कॅच कॅरी करण्याच्या प्रयत्नामध्ये पाहू शकता पुन्हा काय कुठल्या प्रकारे गोष्टी घडल्या होत्या. असं वाटलं होतं की हा कॅच कॅरी केलाय, कॅच तर कॅरी केलं होतं, परंतु शेवटी ज्यावेळी आपण पाहिलं तर थोडेसे पडले झुकले आणि त्याच्यानंतर हा कॅच मात्र हातातून निसटला. पहा ॲक्शन रिप्ले. कॅच कॅरी केलं होतं त्याच्यानंतर हातातून निसटलाय बॉल. जीवन दरम्यान 8 मध्ये 18 धावेची गरज आहे. 8-18 मॅच रंगले आहेत. गोलंदाज तयार राज. फटका हवेमध्ये खेळलाय. कॅच सोडाल तर त्याचं रूपांतर हे षटकारामध्येच होणार. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक स्ट्रोक. सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. सर्व काही सुरळीत सुरू होतं. फक्त एक जो गेम चेंजिंग मोमेंट अगदी म्हणू शकतो ना, तो फक्त हवा होता तो कोपरला आणि तो होता कॅच ड्रॉप आणि त्याच्यानंतर आलेला हा षटकार. 6 धाबा. क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जास्त टाइम जात नाहीत. फक्त खेळामध्ये एक चूक तुमची निर्णायक ठरते. 7 मध्ये 12ची गरज आहे. येणारे 7 बॉल रन करायच्यात 12. 7-12 कोणाच्या नाबावरती होणार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. धनेची कॅच सोडल्यानंतर हा परिणाम भोगतावा लागतोय. बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. मॅक्सिमम हिट. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. पाणी मैदानाच्या मध्ये आपण घेऊन जायचं आहे. मैदानाच्या मध्ये कोणी जाणार नाही याची काळजी घ्या आणि डगआउट मध्येच बसा, कारण काही नियमावली आहेत. काल ओमकार देसाई सारख्या खेळाडूला एका धावेच्या पेनल्टीचा सामना करावा लागला. मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्याने घातली नव्हती म्हणून बॅटिंगला जाताना तुम्हाला इन कंपल्सरी आहे. त्यामुळे या सर्व नियमावरती अगदी लक्ष देऊन आयोजक देखील आहेत. काही गोष्टीवरती तेही अगदी पाहतायत की कशा प्रकारे खेळ रंगतोय मैदानाच्या मध्ये. 6 चेंडूमध्ये 6 धावेची गरज आहे. जोपर्यंत मैदानावरती पाणी गेलंय या आपण डीजेची गाणी ऐकूयात आणि येऊयात विजय मामा चषकाकडे. विजय मामा क्रिकेट चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. चंदन सारची शान विजय घरत मामा महान. या करी सेनेची शान विजय घरत मामा महान. थँक्यू. 6 बॉलमध्ये 6 धावेचं लक्ष असणार आहे. एकतर 2 धनेशला जीवनदार मिळाले होते, त्याचा फायदा झालाय. तो टीम कोपरला आणि दुसऱ्या बाजूने नित्यानंद चॅम्पियनला तर या मॅचमध्ये जर परतायचं असेल तर त्यांना चांगली गोलंदाजी करायची आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये धावा रोखायच्या 6. सर्व काही सुरळीत होतं सुरुवातीला, परंतु त्या मागच्या षटकामध्ये झालेल्या काही गोष्टी किंवा धनेशला मिळालेलं जीवनदान, धनेशच्या सुटलेला 2 कॅच आणि धनेशला कळलेली त्या 2 षटकाराची खऱ्या अर्थानं ती शेवटी ठोकलेलं त्याने षटकार, ह्या सर्व काही गोष्टी अगदी लक्षात आहेत. 5 बॉलमध्ये 6 धावेचं लक्ष. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ओद विकेट. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतो. धावचीची संधी त्या ठिकाणी आहे. रनआउटच्या माध्यमातून आता विकेट येईल. येणारे 4 बॉल रन करायचे 6. मॅच रंगलायत. पुन्हा एकदा पाहायला विसरू नका डिका स्पोर्ट्स वरती. 4 मध्ये 6. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. 4 बॉल रन करायचे 6. सामन्याचं समीकरण आपण पाहतायत. नव्यानं बॅटर तेजस मैदानाच्या मध्ये येत असताना आपण पाहू शकतायत. येणारा हा निर्णायक बॉल असू शकतोय. षटकातील पुढचा बॉल धनेशसाठी. पुन्हा एकदा थोडं बाहेर आले, शफल झाले, बाहेर निघाले आणि त्याच्यानंतर बॉलला डिलिव्हर करण्यात आला. चांगला बॉल पंचांच्या माध्यमातून अगदी घोषित करण्यात आला आहे, कारण एकदा की तुम्ही शफल झाले की पुन्हा एकदा तो वाईडचा बाहेरचा अगदी नियम लागू होतोय. आता रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूचा वापर करण्यात आलाय. DRS पाहायला जाईल काय घडलंय. काय घडलं ते पंच आहेत आणि फेल डिलिव्हरी.
कारण आधीच इथे ज्यावेळी आपण स्क्रीनवरती पाहण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सफल झाले होते. तुम्ही एकदा की बाहेर निघाले ना की पंच मात्र ज्या गोष्टी आहेत त्याच देणार आहेत. 3 बॉलमध्ये 6 धावेचं लक्ष. स्ट्राईक एंडला धनेश पुण्यात तयार आहेत. 3च्या डबल करायच्या 6. मॅच रंगलाय. ओहो क्लीन बोर्ड. वॉट अ बॉल. धनेशची दांडी गुल केलाय. गुल नाही, या मॅच मध्ये पुन्हा एकदा नित्यानंद चॅम्पियन चंदन सरचा संघ येतोय. कारण येणारे 2 बॉल आहेत. रन करायचे 6. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. स्टंप दाखवली, गोलंदाजानं ती वाकवली आणि धनेशला मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. 2 बॉलमध्ये 6 धावेचं लक्ष. मैदानाच्या मध्ये मॅच रंगलायत. सामना रंगलाय. 6 बॉल 6चा मॅच. 2 बॉल 6 वरती आलायत. म्हणून म्हटलं की क्रिकेटचा खेळ कधी सोडायची नाही मॅच. स्वतःला सांगायचं आहे धैर्य अगदी तुमच्याकडे असेल ना तर स्वतःला त्याच गोष्टी सांगायच्यात. हो आम्ही करू शकतो, आमच्यामध्ये प्रयत्न आहेत आणि प्रयत्न अशा पद्धतीने करणार ना की समोरच्याला देखील प्रश्नामध्ये टाकणार. आज त्याच पद्धतीचे प्रयत्न मैदानावरती केले जात आहेत. टीम नित्यानंद चॅम्पियन चंदन सर जरी संघ नवीन असला परंतु नवीन नाही, जुनी कामगिरी कशी करायची हे मैदानावरती आम्ही दाखवून देऊ शकतोय आणि ते रोनक दाखवतोय. येणारे 2 बॉल 6 धावेचं लक्ष. मैदानाच्या मध्ये मॅच रंगलायत. 6 बॉल 6चा मॅच. 2 बॉल 6 वरती आलाय. 4 बॉल काय बॉल टाकल्यात मैदानाच्या मध्ये. सामन्याचं समीकरण अक्षरशः बदलवून टाकलंय आणि नुसतं बदलवून नाही, या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. विजय मामांचं पुन्हा एकदा आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. 2 बॉल 6चा मॅच. 6 बॉल 6चा मॅच. 2 बॉल 6 वरती आलायत. क्रिकेटचा थरार पहा. गोलंदाज तयार झाला. पुढचा बॉल. पुन्हा एकदा एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. धावचीची संधी त्या ठिकाणी निर्माण झाल्यात. फलंदाज बाद होणार. पहा मॅच काय रंगलाय. शेवटच्या बॉल वरती गेलाय. 5 बॉल डॉट टाकल्यात आणि शेवटच्या बॉल वरती रन करायचे आहेत 6. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. दिवसभरातील सर्वोत्कृष्ट सामना मैदानावरती धनंजय आपल्याला पाहायला मिळतोय. काय मॅच रंगले आणि सोप्या गोष्टी करायला आम्हाला आवडत नाही. अशक्य ते शक्य करून दाखवायचं या ठिकाणी दृढ निश्चय केला, संकल्प केलाय मैदानावरती गोलंदाजाने. 1 बॉल 6ची मॅच. 12-22चा मॅच होता. 1 बॉल 6 वरती आलाय. लोअर फुलटॉस बॉल नाही कन्वर्ट झाला आणि नित्यानंद चॅम्पियन चंदन सर या संघानं कोपर सारख्या एका मोठ्या संघाला पराभवाच्या छायेमध्ये पाठवलंय. वा वा वा. रोनकची दर्जेदार कामगिरी. 6 बॉलमध्ये 6 धावा नाही बनवू शकला सागर स्मृती आई चंडिका कोपरचा संघ. चला हस्तांदोलन करा मैदानाच्या मध्ये. अमित पाटीलची विकेट गेल्यानंतर प्रशांत सर काय होऊ शकतं ना किंवा धनेशची विकेट गेल्यानंतर मैदानावरती काय होऊ शकतं ना हे मैदानावरती पाहायला मिळालं. आणि हा सामना जो आहे तो सामना मात्र मैदानावरती जिंकलाय टीम नित्यानंद चॅम्पियन चंदन सर संघानं. अभिनंदन. कॉंग्रॅट्स. विजय मामा क्रिकेट चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. चंदन सरची शान. विजय घरत मामा महान. या करी सेनेची शान. विजय घरत मामा महान. युवा भक्त श्रद्धावान. विजय घरत मामा महान. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निरंजन होता, रोनक पण होता. पण नित्यानंदला काय सांगतात बाबा कोणालाही द्या, आमचाच खेळाडू आहेत आणि 6 बॉल 6ची मॅच डिपेंड करणं तितकं सोपं नाही आहे.